सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक श्री हराळे MV। विषय इतिहासामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। वर्ग 10वी, लेक्चर नंबर 24, टॉपिक नेम सामाजिक व राजकीय चळवळी। हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। तर एका स्थानिक वर्तमानपत्रातील ही बातमी वाचा की एक स्थानिक वर्तमानपत्र आहे आणि त्यामध्ये एक बातमी छापून आलेली आहे। बालविवाह विरोधाच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे 50% घट झाली आहे। आणि सध्या आपण पाहतो की जे काही बालविवाह आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे, म्हणजे 50% ती घट झालेली आहे। या चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केले आणि या बालविवाह विरोधाच्या चळवळीतील जे काही कार्यकर्ते आहेत तर या कार्यकर्त्यांनी खूप सावधानपणे आणि चांगलं काम केलेलं आहे। हुंडा विरोधी चळवळींच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली आणि हे जे काही हुंडा विरोधी कार्यकर्ते होते यांनी या बालविवाह विरोधाच्या चळवळीला मदत केलेली आहे। याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे आणि याच परिसरात आता जे काही लहान लहान बालकं आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रमाणात होत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी कुपोषणाविरुद्ध मोहीम हाती घेणे आवश्यक आहे। कारण गरिबी आणि कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आहेत। जिथं गरिबी आहे तिथं कुपोषण आहेच, तर या समस्यांची दखल घेणे अत्यंत गरजेचं आहे। वर्तमानपत्रातल्या या बातमीत चळवळींचा उल्लेख आहे आणि वर्तमानपत्रातील या बातमीत चळवळींचा उल्लेख आहे, त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? की जी काही चळवळ आहे या चळवळीमध्ये अनेक लोक एकत्र येणे गरजेचं आहे। जर एखादी वाईट प्रथा आहे, बालविवाह करणे ही एक वाईट प्रथा आहे, तर त्या विरोधात अनेक लोकांनी एकत्र येऊन चळवळ केलेली आहे आणि त्याला 50% यश मिळालेलं आहे। त्यानंतर हुंडाविरोधी कार्यकर्त्यांनी देखील या बालविवाह विरोधातील चळवळीला मदत केलेली आहे आणि कुपोषणासारखी समस्या आहे, बालकांचं पोषण चांगलं झालं पाहिजे त्याविरुद्ध देखील मोहीम हाती घेणे आवश्यक होते आणि जिथं गरिबी आहे तिथं कुपोषण आहे याची दखल घेणे अत्यंत गरजेचं आहे। ही बातमी वर्तमानपत्रात आलेली होती। या बातमीत सुटे असे एक विषय दिसतात, म्हणजे चळवळी एकाच विषयाशी संबंधित असतात का? तर चळवळी हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी विचारलेला आहे की चळवळी ह्या एकाच विषयाशी संबंधित असतात का? नाही, त्याचं उत्तर नाही, तर अनेक विषयाशी त्या संबंधित असतात। चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल असे तुम्हाला वाटते का? प्रश्नचिन्ह। तर नक्कीच की चळवळींनी एकमेकांना सहकार्य जर केलं, परस्परांना सहकार्य केलं तर ती अधिक प्रभावी होईल, हे खरं आहे। मागील पाठात आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी, मागील पाठ म्हणजे तिसरा पाठ, राज्यशास्त्राचा तिसरा पाठ, तर या मागील पाठात आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी जाणून घेतले। राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात। जे काही राजकीय पक्ष आहेत, शिवसेना, BJP, काँग्रेस, ते हे उदाहरणार्थ राजकीय पक्ष आहेत, तर हे राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात।
व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक स्वरूपाची असते की सर्व प्रश्नांकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. या राजकीय पक्षांना त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंत या सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करून निर्णय घ्यावे लागतो. समाजातल्या सर्व समाज घटकांच्या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो. शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अशा सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष धोरण ठरवतात. तर अशा प्रकारे या सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष आपली ध्येय धोरणे ठरवत असतात. पुढचा मुद्दा आहे चळवळी का? प्रश्नचिन्ह की चळवळी का करायच्या? समाजातील सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असे नाही. काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात. की एखादी शेतकरी संघटना असेल, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा त्यासाठी शेतकरी संघटना कार्य करत असते किंवा त्या प्रश्नाकडे ते लक्ष देतात आणि त्याचा पाठपुरावा करत असतात. त्यांच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने कृतीशील राहून त्या समस्यांबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. या सामूहिक कृतींना चळवळ असे म्हणतात. आणि हे जे काही सर्व लोक एकत्र आलेले असतात तर ह्यांची जी सामूहिक कृती असते त्या सामूहिक कृतींना चळवळ असे म्हणतात. सामूहिक कृती हा चळवळींचा गाभा असतो. पहा की जे काही सामूहिक कृती आहेत हा चळवळींचा गाभा असतो. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. भारतामध्ये लोकशाही आहे तर या लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात आणि या चळवळीमधून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येत असतात. शासनाला त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते आणि शासनाला त्या प्रश्नांची देखील दखल घ्यावी लागते. चळवळीतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो आणि एखादं धोरण ठरवताना शासनाला या चळवळ का केली लोकांनी, त्याचा मागचा हेतू काय आहे हे शासनाच्या लक्षात येतं आणि मग शासनाचे जे काही ध्येय धोरण आहे ते आखताना अशा माहितीचा शासनाला नेहमी उपयोग होत असतो. त्यानंतर पुढं आहे शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळी उभ्या केल्या जातात. एखादं धोरण जर चुकीचं असेल शासनाचं, शेतकऱ्यांविरुद्ध जर काही धोरण चुकीचं असेल तर त्यावेळेस काय होतं, शासनाला विरोध केला जातो. शासनाने जी काही ध्येय धोरणं ठरवलेली आहेत त्याला विरोध केला जातो.
शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या केल्या जातात. निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क, राईट टू प्रोटेस्ट, हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क आहे, परंतु तो अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरला पाहिजे. सांगा पाहू प्रश्नचिन्ह की विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे, की जे काही विस्थापित लोक आहेत त्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन व्हावे, त्यांचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून आपल्या देशातील सक्रिय चळवळी कोणत्या, की काही वेळेस एखाद्या ठिकाणी धरण बांधायचं असेल तर त्या धरणामध्ये जर काही शेतकऱ्यांच्या जर जमिनी गेल्या असतील तर त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी दिल्या गेल्या पाहिजे. त्यांचं विस्थापित म्हणजे त्या दुसरी ठिकाणी राहायला गेल्यानंतर त्यांना घरं बांधून दिली गेली पाहिजे. सर्व प्रकारचे त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. तर पुढं आहे चळवळ म्हणजे काय. चळवळ ही एक सामूहिक कृती असते आणि चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्या चळवळीमध्ये अनेक लोक एकत्र येत असतात. चळवळ ही एक सामूहिक कृती असते, त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. या चळवळीमध्ये अनेक लोकांनी भाग घेणं अपेक्षित असतं. चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. उदाहरणार्थ प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते, की प्रदूषणाचा प्रश्न, की प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते. की सध्या आपण पाहतो दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे, मग त्याविरुद्ध चळवळ उभी राहू शकते. चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. उदाहरणार्थ भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो अण्णा हजारेंनी खूप चांगल्या प्रकारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन उभं केलेलं आहे आणि त्यांना त्यात यश देखील आलेलं आहे आणि त्यांचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. चळवळीला नेतृत्व असते. चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. मी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरुद्ध जनआंदोलन उभं राहिलं आणि त्याचं नेतृत्व हे अण्णा हजारेंनी केलेलं होतं. चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी निर्णय घेता येतात. खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते आणि चळवळीला जर खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ ही परिणामकारक ठरत असते. चळवळींच्या संघटना असतात आणि या चळवळींच्या काय असतात? संघटना असतात. संघटनाशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते आणि शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते. कोणत्याही चळवळीला जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो आणि कोणतीही चळवळ जर उभी राहिली तिला जनतेचा पाठिंबा असणं आवश्यक असतो, तर ती चळवळ यशस्वी होते. चळवळ ज्या प्रश्नांभोवती निर्माण झाली आणि चळवळ ज्या प्रश्नांभोवती निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. त्यासाठी
निश्चित कार्यक्रम ठरवून आणि त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारे चळवळी जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करतात आणि चळवळी या जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर चर्चा करा. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन चर्चा करा. चळवळी जरी एकाच प्रश्नांचा पाठपुरावा करत असल्या आणि या ज्या चळवळी आहेत एकाच प्रश्नावर पाठपुरावा करत असल्या तरी चळवळीमागे एक व्यापक विचारसरणी असते आणि ही चळवळ उभी करण्यासाठी एक व्यापक विचारसरणी असते. उदाहरणार्थ बालविवाह अथवा हुंडाबंदी चळवळींचा लोकशाही, महिलांचे सक्षमीकरण, त्यानंतर सामाजिक समता अशा मूल्यांवर विश्वास असतो. काही चळवळींचे यथावकाश राजकीय पक्षात रूपांतर होते आणि ह्या काही ज्या चळवळी आहेत या चळवळीचं नंतर मात्र राजकीय पक्षात देखील रूपांतर होत असतं. त्यानंतर सांगा पाहू प्रश्नचिन्ह. भारतातल्या कोणत्या चळवळीमुळे न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल होऊन न्यायालयाला त्याचा निर्णय द्यावा लागला? प्रश्नचिन्ह. नंतर आहे महात्मा फुले, महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळी उभ्या केल्या? तर या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्यांनी शोधून ठेवायचं आहे. आपण पाहतो की महात्मा फुलेने समता परिषद स्थापन केली होती. त्यानंतर संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेसाठी प्रयत्न केलेले होते. चर्चा करा. पुढचा मुद्दा आहे चर्चा करा. भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत? आणि भूमिपुत्र म्हणजे शेतकरी, तर शेतकऱ्यांच्या जो काही माल आहे त्याला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यांचं कर्जमाफी झालं पाहिजे. त्यानंतर करून पहा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, की समाजामध्ये काही ज्या अंधश्रद्धा आहेत त्या नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ काम करत असते. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासंबंधी चळवळ, की नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकर हे नेहमी नाव आपण चर्चेत ऐकतो. तर नद्यांचं प्रदूषण रोखण्यासंबंधी चळवळ, स्त्री भ्रूण हत्येविरोधी चळवळ, नॉट इन माय नेम अशा चळवळीविषयी वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्यांचे विद्यार्थ्यांनी संकलन करून ठेवायचं आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला? प्रश्नचिन्ह. सार्वजनिक प्रश्न केवळ सामूहिक क्षेत्रातले असतात असे नव्हे. म्हणजे काही सार्वजनिक प्रश्न आहेत ते केवळ सामाजिक क्षेत्रातले असतात असे नव्हे, तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात आणि ते समाजातील कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. समाज सुधारणेसाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिल्या व त्यातून समाज आधुनिक होण्यास सुरुवात झाली. आपला स्वातंत्र्यासाठीचा लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळ होती, की भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपण स्वातंत्र्यासाठीचा जो लढा उभा केला होता ही सुद्धा एक सामाजिक चळवळच होती. राजकीय व आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, की ज्याचं वय आता वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाली की आता मतदानाचा अधिकार दिला जातो, मताधिकार, त्यानंतर किमान वेतन, त्यानंतर आर्थिक सुरक्षितता असे प्रश्न हाताळले जातात. स्वदेशी ही एक
महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे की आपण नेहमी म्हणतो चीनचा माल वापरला नाही पाहिजे, चीनच्या मालावर बहिष्कार टाकला पाहिजे आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे, भारतीय मालाचा आपण उपयोग केला पाहिजे, भारतातला पैसा भारतातच राहिला पाहिजे. जर चीनच्या मालाचा आपण उपयोग केला तर आपले पैसे चीनमध्ये जातात. त्यासाठी आपण स्वदेशीचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 25. टॉपिक नेम सामाजिक व राजकीय चळवळी या पाठाचा उर्वरित भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत.